मित्रांनो, डीएसपी आणि एसीपी हे ऑफिसर्सचे नाव तुम्ही मूवीज मध्ये नक्कीच ऐकले असेल, पण ऍक्च्युअल मध्ये माहित आहे का हे ऑफिसर्स ऍक्च्युअल मध्ये काय आहेत, कोण आहेत, यांची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्च्युअल मध्ये काय आहे. त्यानंतर मग पोलीस फोर्स मध्ये यांची पॉवर्स कुठपर्यंत सीमित आहे, कोणत्या अधिकारीला म्हणजे कोणत्या ऑफिसरला जास्त पॉवर आणि ऑथॉरिटी जास्त प्रमाणात दिलेली आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, डीएसपी आणि एसीपी या दोन्ही पोस्ट इक्वल मानल्या जातात, पण यांच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे डिफरन्स आहे. तर मग सर्वात पहिले आपण डीएसपी ची जर गोष्ट केली तर डीएसपी हे कॉन्सेप्ट ब्रिटिश इंडिया पासून आलेले आहे. तसेच एसीपी चे कॉन्सेप्ट मॉडर्न आहे. म्हणजे एसीपी आपल्याला आजच्या टाइम मध्ये डेव्हलप आपल्याला बघायला मिळते, डेव्हलप होताना बघायला मिळते. तर मग डीएसपी ची जर गोष्ट केली तर डीएसपी म्हणजे डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. ही पोस्ट ब्रिटिश काळापासून भारतात आहे. 1861 जेव्हा ब्रिटिशांनी इंडियन पोलीस ऍक्ट जाहीर केला तेव्हापासून डीएसपी या पदाचे कॉन्सेप्ट आले आहे. ही रँक आजच्या टाइम मध्ये स्टेट पोलीस सर्व्हिस मध्ये आपल्याला दिसत असते. तर मित्रांनो, डीएसपी जास्त करून ग्रामीण जिल्ह्यांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये पोस्ट केले जातात. त्यांचे काम आहे कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे, स्थानिक पोलीस स्टेशनला सुपरवाइज करणे आणि क्राईम प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करणे. आणि बऱ्याचदा तुम्ही हे पण नोटीस केलेले असेल की बऱ्याचशा राज्यांमध्ये डीएसपी ला सर्कल ऑफिसर म्हणजे सीओ सुद्धा म्हटले जाते. तर मित्रांनो, या डीएसपी ला सब डिव्हिजनल लेवलवर सुद्धा पोस्ट केले जाऊ शकते. सब डिव्हिजनल लेवलवर सुद्धा पोस्ट केले जाऊ शकते, जिथे ते एसडीपीओ म्हणजे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून सुद्धा काम करू शकतात. याच्यानंतर गोष्ट करूया एसीपी ची. एसीपी म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. ही एक आधुनिक पोस्ट आहे आणि ऐतिहासिक दृष्ट्या ब्रिटिश राज्याच्या काळात एसीपी ह्या पोस्टची कोणत्याच प्रकारची कल्पना नव्हती. ही पोस्ट स्वतंत्र भारत झाल्यानंतर डेव्हलप झालेली आहे. म्हणून मी आधीच म्हटलो होतो की एसीपी ही पोस्ट मॉडर्न कॉन्सेप्ट आहे. म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर एसीपी ही पोस्ट डेव्हलप झाली. आता स्वतंत्र भारतानंतर ही पोस्ट डेव्हलप कशी झाली ते समजून घ्या. तर मित्रांनो, जेव्हा शहरीकरण वाढू लागले आणि मोठ्या शहरांचे कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी अधिक दृष्टिकोनाची गरज भासू लागली, त्यावेळेस एसीपी ह्या पदाची रचना स्पेशली शहरांच्या जटिल कायदा आणि सुव्यवस्था स्थितींना हाताळण्यासाठी तयार करण्यात आली. या कारणांमुळे एसीपी महानगरीय क्षेत्रांमध्ये किंवा मोठ्या शहरांमध्ये पोस्ट केले जातात, ज्यात त्यांची जबाबदारी असते शहराच्या विशिष्ट झोनचे व्यवस्थापन करणे, शहरी गुन्हेगारी आणि वाहतूक व्यवस्थापनावर लक्ष देणे आणि शहरी स्तरावर कायदा आणि सुव्यवस्था टिकवणे. तर मित्रांनो, एसीपी ही डीएसपीच्या इक्विव्हॅलेंट म्हणजेच समान रँकची पोस्ट असते आणि शहरी किंवा जिल्हा पोलीस विभागात ही थर्ड हायेस्ट रँक असते. म्हणजेच सोप्या पद्धतीने यांचे अधिकार क्षेत्र आणि सत्ता बघायला गेली तर डीएसपीचे अधिकार सामान्यतः एक सब डिव्हिजनल किंवा पोलीस जिल्हा असते. ते राज्य स्तरावर काम करतात आणि थेट राज्य सरकारच्या अधीन असतात. तसंच एसीपीची जर गोष्ट केली तर एसीपीचे अधिकार क्षेत्र शहर किंवा जिल्हा स्तराचे असते, पण ते केंद्र सरकारच्या अधीनही काम करू शकतात. पण ते केव्हा? जेव्हा ते केंद्र सशस्त्र पोलीस दलाचा भाग असतील तेव्हा. याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो पॉवर्स अँड राईट्स कंपॅरिझन. अरेस्ट पॉवरची जर गोष्ट केली तर डीएसपी डिस्ट्रिक्ट लेवलवर आणि एसीपी सिटी लेवलवर विथआउट वॉरंट अरेस्ट करण्याची पॉवर ठेवतात. पण ही पॉवर त्यांना त्यांचे अधिकार क्षेत्र आणि ऍप्लिकेबल लॉच्या हिशोबाने लिमिटेड सुद्धा राहू शकते. इन्व्हेस्टिगेशन कंट्रोलची जर गोष्ट केली तर याच्यामध्ये डीएसपी आणि एसीपी दोन्ही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला लीड करू शकतात. पण एसीपीला मेट्रोपॉलिटन एरियामध्ये अधिक कॉम्प्लेक्स केसेस हाताळण्याची क्षमता जास्त दिली असते. सर्च अँड सीझर मध्ये जर बघायला गेलं तर याच्यामध्ये डीएसपीला स्टेट लेवलच्या अंतर्गत सर्च आणि सीझर ऑपरेशन्स कंडक्ट करण्याची पॉवर असते. तसेच एसीपीला मेट्रोपॉलिटन पोलीस ऍक्ट नुसार अधिक ऑटोनॉमी पॉवर्स मिळत असते. त्यानंतर रिसोर्स अलोकेशन मध्ये बघायला गेलं तर याच्यामध्ये डीएसपी जिल्हा स्तरावर रिसोर्स जसे की मॅन पॉवर आणि व्हेकल अलोकेट करण्याचे डिसिजन घेऊ शकतात. तसेच हेच काम एसीपी सिटी लेवलवर करू शकतात. पब्लिक ऑर्डर्सची जर गोष्ट केली तर डीएसपी रूरल किंवा स्मॉलर टाउन्स मध्ये पब्लिक ऑर्डर्स मेंटेन करण्याची पॉवर ठेवतात. तर तसेच एसीपी मेट्रोपॉलिटन एरियामध्ये हीच पॉवर यांच्यातून अधिक ठेवतात. त्याच्यानंतर ट्रॅफिक मॅनेजमेंटची जर गोष्ट केली तर यात एसीपीला मेट्रोपॉलिटन एरियामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि रेग्युलेशन साठी डीएसपी पेक्षा अधिक पॉवर्स असतात. याच्यानंतर लास्ट पॉवर येते कोऑर्डिनेशन विथ अदर एजन्सी. तर मित्रांनो, यात
एसीपी ला अदर लॉ एन्फोर्समेंट एजन्सी जसे की सेंट्रल एजन्सी आणि स्पेशल टास्क फोर्स सोबत कोऑर्डिनेट करण्याची अधिक पॉवर असते, डीएसपी पेक्षा अधिक पॉवर असते. याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो हाऊ टू बिकम डीएसपी और एसीपी. तर मग डीएसपी बनण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला 12वी पास आउट झाल्यानंतर कोणत्या पण शाखेमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट करणे गरजेचे आहे. नंतर तुम्हाला तुमच्या राज्याच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा पास करावी लागेल, ज्यामध्ये लेखी आणि शारीरिक दोन्ही चाचण्या आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही चाचण्या या ठिकाणी समाविष्ट असतात. त्यानंतर मग करिअर प्रोग्रेसची जर गोष्ट केली तर यात डीएसपी पासून सुरुवात करून तुम्ही एसपी म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा डीआयजी डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ जनरल यांसारख्या उच्च पदावर जाऊ शकता. याच्यानंतर एसीपी ची जर गोष्ट केली तर एसीपी बनण्यासाठी तुमच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन मिनिमम ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे. बस ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन पास करावे लागेल, ज्यामध्ये आयपीएस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस साठी तुमची निवड झाल्यावरच तुम्हाला एसीपी बनण्याची संधी मिळेल. यात जर करिअर प्रोग्रेसची जर गोष्ट केली तर यात एसीपी नंतर तुम्ही डीसीपी म्हणजे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस किंवा सीपी म्हणजेच कमिशनर ऑफ पोलीस किंवा यांसारख्या आयपीएसच्या उच्च पदासाठी तुम्ही प्रमोट होऊ शकतात. आता लास्ट पॉइंट येतो विच इज बेस्ट म्हणजे कोणती पोस्ट बेस्ट आहे, कोणती रँक बेस्ट आहे. तर मित्रांनो बघा, डीएसपी आणि एसीपी दोन्ही रँक मध्ये आपल्याला ग्रोथ आणि सॅटिस्फॅक्शन मिळू शकते, पण ते पण डिपेंड करते आपल्या पर्सनल परफॉर्मन्स आणि करिअर गोल्सवर. तर मित्रांनो, डीएसपी बनल्यामुळे आपल्याला लोकल लेवलवर जास्त काम करायला मिळते. अगदी त्याचप्रमाणे एसीपी बनल्यावर आपल्याला सिटी लेवलवर डिझर्व एक्सपिरियन्स आपल्याला मिळते. आता फायनल जर बोलायला म्हटले तर कोणतीच पोझिशन बेस्ट नसते, कारण कोणती पण पोझिशन बेस्ट तेव्हा असते जेव्हा आपले इंटरेस्ट त्या कामामध्ये जास्त असते. म्हणून हे सर्व डिपेंड करते आपले इंटरेस्ट आणि एम्बिनेशन्स वर. तर मित्रांनो, स्टेट लेवलवर तुम्हाला जर तुमचे प्रभाव जर पाडायचे असेल तर मग डीएसपी ही पोस्ट तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट पोस्ट असू शकते. पण तुम्हाला जर मोठ्या शहरांमध्ये बिग सिटी जसे की आपण म्हणतो मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला जर क्रिमिनल्स मध्ये तुमची दहशत जर करायची असेल तर मग तुमच्यासाठी एसीपी ही पोस्ट वन ऑफ द बेस्ट पोस्ट असू शकते. तर मग तुम्ही तुमच्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग डिसिजन घ्यायचे आहे की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये जास्त प्रमाणात इंटरेस्ट आहे. आणि या पोलीस डिपार्टमेंटमध्ये बऱ्याच प्रकारच्या अशा रँक आहेत, त्या इक्विलेंट रँक आहेत, समान रँक आहेत. तर मग त्यांच्याशी रिलेटेड तुम्हाला जर कन्फ्युजन जर असेल तर मग तुम्ही मला लगेच कॉमेंट करायचे आहे. तर मग मी त्याच्याशी रिलेटेड पुढे रिसर्च करून एक बॅटल कंपॅरिझन व्हिडिओ नक्की आणण्याचा प्रयत्न करेल की यांच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये डिफरन्स काय आहे. चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी. चला तर मग तोपर्यंत गुड बाय, जय हिंद अँड जय भारत.